नमस्कार मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आपण जर 18 वर्ष वय पूर्ण केलं असेल आणि आपलं पुढील शिक्षणासाठी आपण या ठिकाणी तयारी करत असाल, तर आपल्यासाठी काही कामं करणं गरजेचे आहेत, की जे खूप खूप महत्त्वाचे आहेत, की ज्याच्या माध्यमातून आपण समोर भरपूर अशा गोष्टी आपण करू शकणार आहोत. तर सगळ्यात पहिलं आपल्याला काम हे करायचं आहे मित्रांनो, की आपलं जे काही आधार कार्ड असणार आहे, तर ते आधार कार्ड अपडेट करायचे. आधार कार्ड अपडेट करायचं म्हणजे नेमकं काय करायचं? तर आधार कार्डवरचा सर्वप्रथम आपला फोटो चेंज करून घ्यायचा. त्यानंतर जे काही आपले बायोमेट्रिक्स असतात. आता ते बायोमेट्रिक्स जे काही आहे, तर ते आपण सुरुवातीला ज्यावेळेस आधार कार्ड काढलं होतं, त्यावेळेस आपले हात किंवा हातांचा आकार जो काही असतो, तर तो छोटा असतो आणि जे काही फिंगरप्रिंट्स असतात, तर ते सुद्धा छोट्या प्रमाणामध्ये असतात किंवा छोट्या साईजमध्ये असतात. ज्यावेळेस आपण त्याला एखाद्या वेळेस ऑथेंटिकेशन करायला जातो, त्यावेळेस आपलं आधार ऑथेंटिकेशन फेल होऊन जातं. तर तसं होऊ नये यासाठी आपल्याला आपली जे काही बायोमेट्रिक्स आहेत तर ते अपडेट करून घ्यायचे. जेणेकरून जे काही आपल्याला समोर गोष्टी करायच्या असतील किंवा आधार बेस आता सगळं काही झालेलं आहे, तर त्या गोष्टी आपल्याला त्या ठिकाणी कामी पडतात. किंवा यदाकदाचित तुम्ही जर राशन घ्यायला गेलात आणि त्या ठिकाणी जरी तुमचा अंगठा घ्यायला गेलात किंवा बायोमेट्रिक्स घेतलेत, तर त्या ठिकाणी ते व्हॅलिड होत नाहीत. तर त्या कारणास्तव आपल्याला आपलं आधार कार्ड त्या ठिकाणी अपडेट करून घ्यायचं आहे. आधार कार्ड अपडेट करत असताना आपल्याला काही गोष्टींची काळजी त्या ठिकाणी घ्यायची आहे. सर्वप्रथम आपला फोटो चेंज झाला पाहिजे. त्याचबरोबर बायोमेट्रिक्स आपले चेंज झाले पाहिजे. आधार कार्ड अपडेट करायला जायच्या अगोदर आपल्या आधारवरची जी काही जन्मतारीख आहे, तर ती बरोबर आहे का? आपल्या टीसी सोबत किंवा आपले जे काही अदर डॉक्युमेंट्स असतील त्यांच्यासोबत मॅच होते का? हे तपासून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्या नावाची स्पेलिंग व्यवस्थित आपल्याला बघायची. त्याचबरोबर आपलं मराठीत नाव बरोबर आहे का? आणि राहिलेला शेवटचा पार्ट म्हणजे आपला पत्ता बरोबर आहे का? जर या गोष्टीत काही सुधारणा करायच्या असतील तर व्हॅलिड डॉक्युमेंट घेऊन आपण आधार सेंटरला भेट दिली तर आपलं आधार त्या ठिकाणी अपडेट होऊन येत आहे. त्यानंतर 2 नंबरचं डॉक्युमेंट आहे मित्रांनो, जर आपण 18 वर्ष वय पूर्ण केलेलं असेल तर आपण आपलं वोटर आयडी म्हणजेच मतदान कार्ड जे काही आहे तर ते लवकरात लवकर त्या ठिकाणी बनवून घ्यायचं आहे. कारण येणाऱ्या काळामध्ये इलेक्शन्स लागणार आहेत, येणाऱ्या काळामध्ये निवडणुका होणार आहेत. तर त्या निवडणुकांसाठी आपला जो काही मतदानाचा अधिकार आहे तर तो बजावण्यासाठी आपल्याला सगळ्यात महत्त्वाचा डॉक्युमेंट त्या ठिकाणी लागणार आहे, तो म्हणजे वोटर आयडी कार्ड. वोटर आयडी कार्ड काढण्याचा हेतू असा की वोटर जी काही यादी असते, लिस्ट असते, तर त्या लिस्टमध्ये आपलं नाव असायला पाहिजे. अदरवाईज आपण मतदान त्या ठिकाणी करू शकत नसतो. त्यानंतरचं डॉक्युमेंट आहे मित्रांनो पॅन कार्ड. पॅन कार्ड हा महत्त्वाचा यासाठी आहे की जेणेकरून आपलं जे काही अकाउंट असणार आहे किंवा अकाउंट आता बहुतांश विद्यार्थ्यांचं किंवा बहुतांश मुलांचं 18 वर्ष वय होईपर्यंत कोणीही अकाउंट ओपन करत नाही. बट काही स्कॉलरशिप घेणारे विद्यार्थी असतात, स्कॉलरशिप धारक विद्यार्थी असतात, तर त्यांचे अकाउंट्स असतात. परंतु ज्यांचे अकाउंट्स नाही आहेत तर त्यांच्यासाठी पॅन कार्ड हा खूप महत्त्वाचा डॉक्युमेंट आहे. जर तुमचं आधार कार्ड अपडेट असेल तर पॅन कार्ड 4 ते 5 दिवसांमध्ये यायला हरकत नाही. आणि जर आधार कार्ड अपडेट नसेल तर तुम्हाला अगोदर आधार कार्ड अपडेट आपलं करावं लागणार आहे. तर पॅन कार्ड हे महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतरचा महत्त्वाचा डॉक्युमेंट म्हणजे मित्रांनो आपलं ड्रायव्हिंग लायसन्स. ड्रायव्हिंग लायसन्सबद्दल जर सांगायचं झालं तर आपल्या सगळ्यांना दुचाकी असेल किंवा चारचाकी असेल तर या गोष्टी आपल्याला चालवता येतात. परंतु ज्यावेळेस आपण हायवेला जायचं असतं किंवा जेव्हा आपण हायवेला जाणार असतो त्यावेळेस आपल्याला व्हॅलिडेशनसाठी आपलं जे काही ड्रायव्हिंग लायसन्स आहे तर ते सोबत बाळगायचं आहे किंवा ते काढून घ्यायचंय जेणेकरून आपण त्या ठिकाणी व्हॅलिड राहू किंवा शासनमान्य आपण त्या ठिकाणी. त्यानंतर मित्रांनो जर आपण स्कॉलरशिप धारक विद्यार्थी असाल आणि तुमचं जर अकाउंट असेल तर ते अकाउंट अगोदर जे काही आहे तर 18 वर्ष वय होईपर्यंत मायनर मध्ये त्या ठिकाणी ते अकाउंट असतं आणि आपल्याला ते अकाउंट सेव्हिंग मध्ये करायचंय जेणेकरून जे काही आपले अधिकार असतील, अथॉरिटीज असतील तर त्या आपण त्या ठिकाणी करू शकू. आपल्याला त्या ठिकाणी चेकबुक मिळेल, त्याचबरोबर एटीएम कार्ड सुद्धा मिळेल. त्याचबरोबर आपण आपल्या जे काही अकाउंट आहे तर त्या अकाउंटवरती सुरळीत व्यवहार करू शकू. त्याच्यानंतरचे डॉक्युमेंट्स जे काही आहेत मित्रांनो तर ते ऑप्शनल आहेत. जर आपल्याला वाटलंय करायचंय तर ते आपण करू शकता, अदरवाईज आपल्याला करायची गरज नाहीये. त्यात सगळ्यात पहिलं ऑप्शनलमध्ये येतं आपलं डीमॅट किंवा SIP याचं अकाउंट ओपन करणे किंवा डीमॅट अकाउंट ओपन करणे. आता डीमॅट अकाउंटबद्दल जर सांगायचं झालं तर शेअर मार्केटचं हे अकाउंट आहे आणि शेअर मार्केटबद्दल आपल्या विद्यार्थ्यांच्या मनामध्ये असो किंवा शेतकऱ्यांच्या मुलांमध्ये असो एक न्यूनगंड किंवा एक भीती त्या ठिकाणी तयार झालेली आहे. एक लक्षात ठेवा मित्रांनो, कोणीही आपल्याला समोरून येऊन यामध्ये पैसे टाक असं करत नाही. जर आपलं स्वतःवरती कंट्रोल असेल तर आपण त्या ठिकाणी प्रगती 100% करणार आहोत.
सगळ्यात महत्त्वाचा पार्ट, ज्यावेळेस आपण डीमॅट अकाउंट ओपन करून घेऊ आणि त्यामध्ये जे काही इन्व्हेस्टमेंट आपण करणार आहे, तर ती इन्व्हेस्टमेंट आपल्याला आपल्या बुद्धीला पटेल तेव्हाच आपल्याला ती करायची आहे. म्हणजेच एखाद्या कंपनीचे ज्यावेळेस आपण शेअर्स घेतो किंवा शेअर्स बाय करतो, त्यावेळेस आपल्याला त्या कंपनीचा सगळा क्रायटेरिया आपल्याला माहीत हवा, की त्या कंपनीमध्ये नवीन अपकमिंग त्यांच्या योजना काय येणार आहेत, काही केंद्र शासनासोबत असतील किंवा राज्य शासनासोबत त्यांचे काही टायअप वगैरे झालेले आहेत का, किंवा त्यांचं जे काही मागच्या वर्षीचं फायनान्शियल इयर होतं किंवा मागच्या 5 वर्षांचं फायनान्शियल इयर होतं, तर ते कशा पद्धतीचं आहे, त्याच्यामध्ये ग्रोथ होतीये का लॉस होत आहेत, या सगळ्या गोष्टींचा तारतम्य साधून आपल्याला त्या ठिकाणी इन्व्हेस्ट करायची. आणि इन्व्हेस्ट करायची म्हणजे लाखामध्ये किंवा हजारामध्येच इन्व्हेस्ट करायची नाहीये, तर आपण 10 रुपयापासून ते 100 रुपयापर्यंतची इन्व्हेस्ट आपण सुरुवात करून देऊ शकतो. ज्या पद्धतीनं तुमच्याकडे पैसे पडलेले असतील तर त्या पद्धतीनं त्यामध्ये पैसे टाकत चला. बाय चान्स एखादा जर MRF सारखा शेअर त्या ठिकाणी आपल्या हाती लागला, जो की पेनी स्टॉक सध्या असेल, तर त्याच्या माध्यमातून 2 ते 3 वर्षात किंवा 5 ते 10 वर्षांमध्ये आपण खूप चांगल्या पद्धतीचे रिटर्न्स त्या ठिकाणी मिळवू शकतो. त्याचबरोबर SIP मध्ये आपण दर महिन्याला त्या ठिकाणी ऍड करून SIP चे सुद्धा खूप चांगले रिटर्न्स आपल्याला त्या ठिकाणी भेटतात, तर त्या पद्धतीचे रिटर्न्स आपण त्याच्या माध्यमातून घेऊ शकतो. त्याच्यानंतर येतं मित्रांनो PPF अकाउंट. आता PPF अकाउंट हे सुद्धा ऑप्शनल डॉक्युमेंट आहे किंवा ऑप्शनल काम आहे. जर आता बहुतांश विद्यार्थी जे काही आहेत किंवा बहुतांश शेतकऱ्यांची मुलं जे काही आहेत, तर ते व्यवसायाकडे जास्त कल त्यांचा झालेला आहे आणि ती चांगलीही गोष्ट आहे. तर व्यवसायाच्या दृष्टीने जर आपण बघत असाल किंवा व्यवसाय जर आपल्याला करायचा असेल, तर सुरुवातीलाच PPF अकाउंट त्या ठिकाणी ओपन करून घ्या, जेणेकरून जो काही आपला टॅक्स असणार आहे, तर तो टॅक्स आपल्याला त्या PPF अकाउंटच्या माध्यमातून कन्सेशन भेटतं आणि 15 वर्षाच्या नंतर त्याचे जे टॅक्स फ्री ते अकाउंट होऊन जातं. त्याचबरोबर आपल्याला व्याजदर सुद्धा त्या ठिकाणी भेटायला सुरुवात होऊन जाते. त्याच्यानंतरचं महत्त्वाचं आणि ऑप्शनलमधलं महत्त्वाचं डॉक्युमेंट म्हणजे आपलं इन्कम सर्टिफिकेट, त्यानंतरचं काम म्हणजे नॅशनॅलिटी आणि त्याच्यानंतरचं काम म्हणजे डोमोसियल सर्टिफिकेट. हे तीनही सर्टिफिकेट आपल्याला का काढायची आहेत, की ज्या वेळेस आपले विद्यार्थी दशेतले मुलं जे असतील किंवा जे समोर शिक्षण घ्यायची इच्छा त्यांची असेल, तर त्यांच्यासाठी जे काही जागा निघतात किंवा फॉर्म्स निघतात, तर त्या फॉर्म्स जे काही आहेत, तर ते शॉर्ट नोटीसवरती निघतात आणि ऐन वेळेवर आपली त्या ठिकाणी धावपळ होऊन जाते. तर ती धावपळ होऊ नये यासाठी 3 वर्षाचं उत्पन्न आपल्याला त्या ठिकाणी काढून ठेवायचं आहे. त्याच्यानंतर ज्याला आपण इन्कम सर्टिफिकेट बोलतो, ज्याच्यानंतर आहे पण नॅशनॅलिटी, तर तुम्ही नॅशनॅलिटी त्या ठिकाणी काढून ठेवायची आणि त्याचबरोबर तुमचं डोमोसियल सर्टिफिकेट सुद्धा त्या ठिकाणी काढून ठेवायचं आहे. डोमोसियल सर्टिफिकेट बद्दल सांगायचं झालं तर ते तुमचं अधिवास पत्र त्या ठिकाणी असतं, की तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी आहात याचा पुरावा त्या ठिकाणी असतो. तर अशा पद्धतीचे 10 डॉक्युमेंट्स मित्रांनो आपल्याला काढणं गरजेचे आहेत, जेणेकरून आपलं जे काही प्रगती करायची किंवा आपल्याला जे काही समोर जाऊन शिक्षण घ्यायचं असेल, व्यवसाय करायचा असेल किंवा काहीही करायचे असेल, नोकरी सुद्धा करायची असेल, तर या गोष्टी आपल्याला त्या ठिकाणी कामी पडतात आणि या गोष्टी खूप खूप महत्त्वाच्या त्या ठिकाणी आहेत. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या इतर मित्रांना सुद्धा शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.